पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अनेक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलं खरीपाचं पीक पूर्ण वाहून गेलं आहे, त्याचा चिखल झाला आहे, पशुधन वाहून गेलं आहे. गाई असतील, म्हशी असतील, बैल असतील, शेळ्या मेंढ्या असतील, कोंबड्या असतील, अशा प्रमाणात सगळ्या प्रकारे फार मोठं नुकसान झालं आहे. आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जी काही मंडळी जात आहेत शासकीय, ते तिथे जाऊन आणि आपला काहीतरी परिवार मिलन कार्यक्रम करत आहेत आणि मस्तपैकी यथेच्छ भोजन करत आहेत. डोळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या अश्रू आहेत आणि त्यांचे अश्रू पुसायचे की परिवार मिलन करून पक्ष वाढवायचा आहे सरकारी खर्चामध्ये, याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सत्ताधारी जी मंडळी असतात, आमदार, मंत्री, त्याच्या सरकारी काम कोणतं आणि पक्षवाढीचं काम कोणतं, आणि पक्षवाढीच्या कामासाठी स्वतःच्या पक्षाच्या निधीचा खर्च झाला पाहिजे, स्वतःच्या खिशातून खर्च झाला पाहिजे. आणि आता याची सीमारेषा कुठेतरी आखली गेली पाहिजे. सरकारी काम कोणतं, पक्षवाढीचे काम कोणतं, याची सीमारेषासुद्धा कुठेतरी आता निश्चित झाली पाहिजे. मित्रांनो, मला जे सुचलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.